नमस्कार, आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलवर बाळांसाठी विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात, तर नक्कीच सबस्क्राईब करा, ज्याने तुम्हाला प्रत्येक पदार्थांची व्हिडिओ मिळेल। तर चला सुरू करूयात। आपण आज बनवणार आहोत मूग डाळीची सेरेलॅक पावडर। तर आता आपण बघूया मूग डाळीची सेरेलॅक पावडर कशी बनवायची। इथे घेतलेले आहे आपण अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे, अर्धी वाटी नाचणी घेतलेली आहे आणि 4-5 आपण बदामचे पीस घेतलेले आहे। तर चला आता आपण बनवूया। थोडं पॅन गरम करूया आपण। पॅन गरम झालं का आपण पहिल्यांदा नाचणी टाकूया। मीडियम गॅसवर ठेवूया आपण। जास्त गरम करायची नाही, तिला हलकीच गरम करायची, कारण का ती पावडर बनवल्यानंतर तिचा कलर बदली होतो, त्याच्यामुळे तिला हलकी गरम करायची। आणि आपण प्रत्येक पावडरमध्ये आपण जी काही नाचणी टाकतो, कारण का ती बाळासाठी खूप चांगली आहे, पौष्टिक आहे, त्याच्यामुळे आपण प्रत्येक याच्यात टाकले तरी काहीच नाही आहे। बघा छानपैकी गरम झालेली आहे। तर बघा आपली नाचणी गरम झालेली आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याच्यानंतर आपण मूग डाळ टाकूया। मूग डाळ पण हलकी एकदम फ्राय करून घेऊया, जास्त करपायची नाही आहे। हे खरंच खूप छान आहे तुमच्या बाळासाठी, नक्की तुम्ही करून बघा, तुमच्या बाळालाही आवडेल। हे घरच्या घरी बनवलेलं आहे आणि खूपच पौष्टिक आहे बाळांसाठी। आपण जे दुकानामधून पावडर आणतो ते एवढं हे नसतं। आणि जी ही बनवलेली पावडर आहे ना, ही तुम्ही कुठे बाहेर चालले 1 हफ्त्यासाठी किंवा असे 15 दिवसासाठी, तर ही पावडर बनवून तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये किंवा एका याच्या स्टीलच्या डब्यामध्येही तुम्ही ही घेऊन जाऊ शकते। फक्त हे भरताना जरा काळजी घ्यायची। काळजी घ्यायची की बाळाला देताना ओला हात लावायचा नाही। चला आपली डाळी गरम झालेली आहे। आता आपण टाकूया तांदूळ। तर नाचणी तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली वाळवायची, तिला डायरेक्ट दुकानातून आणून तिला बनवायची नाही आहे तिची पावडर। आणि तूप किंवा तेलाचा वापर बिलकुल करायचा नाही, सुक्क सगळं काय ते भाजून घ्यायचं। मीडियम गॅसवरच गरम करायचं। आणि जी ही बनवलेली पावडर आहे ना, ही 6 ते 1 वर्षाच्या बाळांना द्यायची। तर चला आपले तांदूळ पण छानपैकी गरम झालेलं आहे। आता आपण टाकणार आहे याच्यामध्ये 5-6 बदामचे तुकडे, हे पण हलके गरम करून घ्यायचे। जास्त गरम करायचं नाही, कारण का पॅन आधीच गरम झालेला आहे। आता आपण याला 5 मिनिटं थंड होऊन देऊया। थंड झालं का हेच बघा सगळं मिक्स केलेलं आहे।
थंड झालं का मग आपण याची मिक्सरमध्ये दळून पावडर करूया. हे बघा, हे असं झालेलं आहे. तर बघा आता हे थंड झालेलं आहे. आता याला आपण मिक्सरमध्ये त्याची पावडर करूया. तर चला आता पावडर आपण दळूया. तर चला बघूया, आपण आता पावडर दळून झालेली आहे आपली. हे बघा, अशी एकदम पिठासारखी मऊ झालेली आहे आता. तर बघा, आता ही याच्यामध्ये टाकून घेऊया आपण एखाद्या काचेच्या बाउलमध्ये. हे बघा, छानपैकी मस्त दळून झालेली आहे. आता आपण मी कशी बनवायची ती तुम्हाला दाखवते रेसिपी. तर आपण एक पेला भरून पाणी घेऊया. मी ऑलरेडी घेतलेलं आहे याच्यामध्ये. आता आपण घेतलं, हे पाणी जास्त गरम होऊ द्यायचं नाही, कोमटच करायचं. आणि जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही घ्यायचं पाणी. हे बघा, आपलं पाणी पण गरम झालेलं आहे. पाणी गरम झालेले, गॅस बंद करूया. तर बघा, आपलं पाणी गरम झालेलं आहे. थोडंसंच घ्यायचं, जेवढं लागेल तेवढंच, जास्त नाही. याच्यामध्ये आपण 2 चम्मच घेऊया सगळं. हे बघा, हे असं झालेलं आहे. खूप छान वाटतं. नक्की तुम्ही करून बघा, तुमच्या बाळाला हे नक्की आवडेल. आणि ही जेव्हा पावडर बनवते ना, तेव्हा तुम्ही काय करायचं की थोडीशी आपली जी खडी साखर आहे ना, ती थोडीशी चिमूटभर खडी साखर टाकायची. बघा, ही आपली मूग डाळीचं सेरेलॅक्स पावडर अशी झालेली आहे. जास्त घट्ट पण नाही करायचं, जास्त पातळ पण नाही करायचं. बाळालाही गिळता आलं पाहिजे. तर हे जे बनवलेलं आहे, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.